हां सर, आपलं नाव आणि पत्ता सांगा. सर, माझं नाव हेमंत राठोड आहे. गोविंदपूर तालुका घाटाई जिल्हा यवतमाळ येथे रहिवासी आहे. बरं बरं. धन्वंतरीचा डिस्ट्रीब्युटर पण. अच्छा, तुम्ही धन्वंतरीचे डिस्ट्रीब्युटर आहे. हो. बरं. तर धन्वंतरीचे डिस्ट्रीब्युटर असताना तुम्ही जे धन्वंतरी हे मेडिसिन आता ऑलरेडी चांगल्या रीतीने याचा वापर करत आहात. हो सर. तर आता सध्या जे आपण आपल्यासमोर हे कॅटलिस्ट ठेवलेलं आहे, हो. पाळीव प्राण्यांचं हे पूर्ण खाद्य आहे. तर हे कॅटल रिच तुम्ही कुठे कुठे वापर केला याचा? बकरीसाठी पण आणि गाईसाठी पण. बरं. बकरीचे 1 किलो आज 3 पिले झाले. अच्छा. त्याच्यानंतर त्या पिल्यासाठी दूध कमी पडत होता. तर त्यांच्यासाठी काही उपाय म्हणून आम्ही कॅटल नेऊन दिलं समोरच्याला. दिलं अगोदर. हो. बरं बरं. बकरीला सुद्धा आणि गाईवाल्यांना सुद्धा. आणि गाईला पण. बरं बरं. तर बकरीची पिलू तिन्ही पिलू आता मस्त सुदृढ आहे. अच्छा. आणि त्याला दूध पण पुरत आहे. म्हणजे आता दूध वाढलं. दूध वाढलं. आणि त्याच्यामुळे दूध वाढल्यामुळे ते पिलं सुद्धा आता स्ट्रॉंग झाले आहे. एकदम स्ट्रॉंग आहे. बरं बरं. आणि सहजासहजी हातात येत नाही ते, खूप पडतात ते. आणि गायीवर काय अनुभव आले याचे कॅटलिस्टचे? गाईचं दूधच नव्हतं. गाईला दूध नव्हतं. दूध नव्हतं. अच्छा. गाई जणली होती पण ते बेशुद्ध औषध होतं. असं. त्याला उठवलं आणि त्याला पाणी गिनी पाजलं. नंतर ते दूध काढायला गेले आम्ही. म्हणजे दूध आहे की नाही पाणी. हा हा, बरोबर. तर त्याला दूध नव्हतं. गाईला दूधच नव्हतं. गाईला दूध नव्हतं. बरं बरं. मग माझ्याजवळ पावडर होतं ते त्या समोरच्याला दिलं मी. हे कॅटल रिच. हो, कॅटल रिच पावडर पाजून पाय बाबा. अच्छा अच्छा. हो. 2 वेळेस 5-5 ग्राम. बर. तर त्याने पाजलं. 2 दिवसानंतर त्याला दूध फुटलं गाईला. अरे वा. गाई वयस्कर होती. त्याच्यामुळे ते दूध देत नव्हती. अच्छा, गाय वयस्कर होती. वयस्कर होती. त्याच्यामुळे दूध कमी होतं. म्हणजे झालंच नव्हतं, दूधच झालं नव्हतं. बरं बरं. मग तशा अवस्थेत तुमच्या घरी असलेलं फोडलेलं मग ते तुम्ही ते कॅटलिस्ट थोडंसं दिलं. त्यांना 5-5 ग्राम द्या सांगितलं. वाचवा तुम्ही. अच्छा, वासराला वाचवण्यासाठी. वाचवण्यासाठी. तर तिथे काय चमत्कार झाला? मग त्या गाईला दूध आलं. 2 दिवसानंतर गाईला दूध आलं. अरे वा, चमत्कारी. महिनाभर त्यांना मी आणून दिलं अजून कॅटल. बरं. ते वासरू आता 2 माणसांना तर धरता म्हणजे अच्छा, थांबतच नाही. एवढं ते सक्षम झालाय. चपळ आहे आणि खूपच धावतो. बरोबर. कारण त्या गाईला तर ते मानतच, पण त्याच्यासोबत त्या दुधातून, आईच्या दुधातून त्या वासराला सुद्धा हे लागलं कॅटलिस्ट. पावडर लागलं. चला, छान. मग आता असे चांगले कॅटलिस्टचे रिझल्ट आल्यामुळे आता शेतकऱ्यांची डिमांड काय आहे त्या जनावरवाल्या मालकांची? आज शेतकऱ्यांनी मला 10 आणण्यासाठी सांगितलं होतं. अच्छा. पण शेंडे साहेबाजवळ सध्या 5च आहे.